मो. रा. वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण या पुस्तकातील 125 वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ. आपला पहिला वाक्यप्रचार आहे अकलेचा खंदक आणि याचा अर्थ आहे मूर्ख मनुष्य. 2. अंग धरणे, अर्थ आहे लठ्ठ होणे. 3. अंग काढून घेणे, अर्थ आहे संबंध तोडणे किंवा जबाबदारी टाळणे. 4. अंगाची लाही होणे, अर्थ आहे रागाने बेफान होणे. 5. अर्धचंद्र, अर्थ आहे गचांडी किंवा हकालपट्टी करणे. पुढचे आहेत 6. आकाशाला गवसणी घालणे आणि याचा अर्थ आहे शक्तीबाहेरची गोष्ट करून पाहणे. 7. आकाश पाताळ एक करणे, अर्थ आहे नाहक आरडाओरडा करणे. 8. आकाशाची कुऱ्हाड करणे, अर्थ आहे अचानक मोठे संकट येणे. 9. आभाळ फाटणे, अर्थ आहे सर्व बाजूनी संकट येणे. पुढचा आहे 10. इतिश्री. इतिश्री म्हणजेच काय, शेवट होणे. 11. इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. 12. उजेड पाडणे, अर्थ आहे मोठे काम करणे. 13. उखळ पांढरे होणे, अर्थ आहे पुष्कळ द्रव्य मिळणे. 14. उंटावरचा शहाणा आणि अर्थ आहे मूर्खपणाचा सल्ला देणारा. पुढचे वाक्यप्रचार पहा. उंबराचे फूल, याचा अर्थ आहे क्वचित भेटणारी व्यक्ती. 16. एरंडाचे गुन्हाळ, अर्थ आहे कंटाळवाणे भाषण करणे. 17. ओनामा म्हणजेच प्रारंभ किंवा सुरुवात. 18. कणिक तिंबणे, अर्थ आहे मार देणे. 19. कळीचा नारद म्हणजे भांडण लावणारा. 20. काखा वर करणे आणि याचा अर्थ आहे जवळ काही नसणे. 21. कानाडोळा करणे, अर्थ आहे लक्ष न देणे. 22. कागदी घोडे नाचवणे, याचा अर्थ आहे फक्त लेखनात शूरपणा दाखवणे, प्रत्यक्षात तसं नसणे. 23. काकदृष्टीने पाहणे, याचा अर्थ आहे बारकाईने निहाळणे. 24. कानावर पडणे, अर्थ आहे सहजपणे ऐकू येणे. पुढचे वाक्यप्रचार आहेत 25. कान उघडणी करणे आणि याचा अर्थ आहे चुकीची कडक शब्दात जाणीव करून देणे. 26. कोंडमारा करणे, याचा अर्थ आहे निरुपाय होणे. 27. खडे फोडणे, अर्थ आहे दोष देणे. 28. खसखस पिकणे, अर्थ आहे मोठ्याने हसणे. 29. खूनगाठ बांधणे, अर्थ आहे निश्चय करणे. 30. गळ्यातला ताईत, याचा अर्थ आहे अतिशय प्रिय वस्तू. 31. गाशा गुंडाळणे, अर्थ आहे निघून जाणे. 32. ग्वाही देणे, अर्थ आहे साक्ष देणे. 33. गुण उधळणे किंवा पाजळणे, याचा अर्थ आहे दुर्गुण दाखवणे किंवा वाईट गुण दाखवणे. 34. घर डोक्यावर घेणे म्हणजे काय, घरात आरडाओरडा करणे. 35. घागर गडाचा सुभेदार, याचा अर्थ आहे पाणक्या किंवा अत्यंत क्षुल्लक कामावर असूनही मोठेपणा मिरवणारी व्यक्ती, त्याला आपण घागरगडाचा सुभेदार म्हणतो. 36. चतुर्भुज होणे, अर्थ आहे कैद होणे किंवा लग्न होणे. 37. चहा करणे म्हणजे स्तुती करणे. 38. चुरमुरे खात बसणे म्हणजे खजील होणे किंवा पदरी न पडणे. 39. चेहरा काळवंडणे म्हणजे मन खिन्न होणे. पुढचे वाक्यप्रचार आहेत 40. चोरावर मोर बसणे, याचा अर्थ आहे मात करणे किंवा वरचढ होणे. 41. 36चा आकडा, याचा अर्थ आहे वैर किंवा विरोध. 42. जमदग्नी, हा भरपूर वेळा परीक्षेमध्ये वाक्यप्रचार विचारण्यात आलेला आहे. जमदग्नी याचा अर्थ आहे अतिशय रागीट मनुष्य. 43. जोडे फाटणे म्हणजेच काय, खेटे घालणे किंवा नाहक ये-जा करणे. 44. जीव टांगणीला लागणे म्हणजेच चिंताग्रस्त होणे, हा देखील वाक्यप्रचार भरपूर वेळा आलेला आहे. पुढचे वाक्यप्रचार आहेत जीवाचे रान करणे म्हणजे खूप कष्ट करणे, याच्यावर देखील प्रश्न येऊन गेलेले आहेत. 46. जखमेवर मीठ चोळणे, याचा अर्थ आहे उणिवेवर प्रहार करणे. 47. जीवाची उलघाल होणे म्हणजे खूप भीती वाटणे. 48. जीवापाड जपणे म्हणजे मायेने सांभाळणे. 49. झाकले मणिक म्हणजे काय, साधा पण गुणी मनुष्य. पुढचे वाक्यप्रचार आहेत 50. तळ हाताचा फोड म्हणजेच काय, अतिशय काळजीने केलेली जपणूक. 51. ताटाखालचे मांजर, याचा अर्थ आहे अंकित होऊन राहणे.
52 तारे तोडणे याचा अर्थ आहे वेड्यासारखे बोलणे. 53 तोंड टाकणे म्हणजे काय? अद्वा तत्वा बोलणे किंवा बरळणे, काहीही बोलणे. 54 तोंडात बोटे घालणे म्हणजेच नवल वाटणे किंवा आश्चर्य वाटणे. पुढचे वाक्यप्रचार आहेत. 55 तोंडावर येणे म्हणजे फार जवळ येणे. 56 त्रटिका म्हणजे काय? कजाग बायको किंवा सतत भांडणारी बायको. 57 त्रेधा उडणे म्हणजे फजिती होणे. 58 तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे. 59 थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. पुढचे वाक्यप्रचार आहेत. 60 थुंकी झेलणे याचा अर्थ आहे खुशामतीची सीमा गाठणे. 62 दगडावरची रेख याचा अर्थ आहे खोटे न बोलणारे शब्द. 63 दात ओठ खाणे म्हणजे चरफडणे. 64 दाद मागणे म्हणजे मन व्यक्त करणे किंवा प्रशंसा करणे. 65 जीव मुठीत धरणे म्हणजे मन घट्ट करणे. पुढचे वाक्यप्रचार पहा. 66 नाकी नऊ येणे याचा अर्थ आहे बेजार होणे. 67 दीड शहाणा म्हणजेच मूर्ख. 68 धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे. 69 धूळ भेट म्हणजे उभ्या उभ्या झालेली भेट. 70 धाबे दणाणणे म्हणजे खूप भीती वाटणे. 71 टक लावून पाहणे याचा अर्थ आहे बारीक नजरेने पाहणे. पुढचा आहे 72 ठणठणपाळ म्हणजे द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला किंवा अत्यंत निर्धन आणि मूर्ख मनुष्य. 73 डोके खाजवणे म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करणे. 74 न भूतो न भविष्यती होणे म्हणजे पूर्वी न झालेली व पुढेही न होणारी गोष्ट घडणे. 75 बोल लावणे म्हणजे काय? दुसऱ्याला दोष देणे. 76 बांगडी फुटणे म्हणजे वैधव्य येणे किंवा पती मरणे. 77 बिनभाड्याचे घर म्हणजेच तुरुंग. 78 बोटे मोडणे म्हणजे व्यर्थ चरफडणे. 79 भागुबाई म्हणजेच भित्रा माणूस किंवा भित्रा मानुष्य. 80 मनात मांडे खाणे म्हणजे काय? मनोराज्य करणे किंवा स्वतःच्या मनाचं करणे. 81 माशा मारणे म्हणजे निरुद्योगी असणे किंवा काम नसणे. 52 मुभा असणे म्हणजे मोकळीक असणे किंवा रिकामे असणे. 83 मुलाहिजा बाळगणे म्हणजे परवा करणे. 84 मेतकूट जमणे म्हणजे दृढ मैत्री होणे किंवा घट्ट मैत्री होणे. 85 रसा तळाला जाणे याचा अर्थ आहे नाश होणे. 86 रामराम ठोकणे म्हणजेच निरोप देणे. 87 राम नसणे म्हणजेच अर्थ नसणे. 88 राम म्हणणे म्हणजे मरणे किंवा शेवटचा श्वास घेणे. 89 लंकेची पार्वती म्हणजेच अंगावर दागिने नसलेली स्त्री. 90 डोळे उघडणे. डोळे उघडणे म्हणजे काय? तर पश्चाताप होणे. 91 पड खाणे म्हणजे माघार घेणे. 92 पदरात घालणे म्हणजे स्वाधीन करणे. 93 वर्ज करणे म्हणजे टाळणे. 94 वाकडे पाऊल पडणे म्हणजे दुवर्तन करणे किंवा चुकीचे वागणे. 95 पाणी पडणे याचा अर्थ आहे उत्साहभंग होणे. 96 पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे. 97 पाया घालणे म्हणजे प्रारंभ करणे. 98 पारा चढणे म्हणजे खूप रागावणे. 99 पान उतारा करणे म्हणजेच अपमान करणे. पुढचा आहे 100 पायमल्ली करणे म्हणजे धुडकावणे. 101 पांघरून घालणे म्हणजे दोष झाकणे. 102 पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे. 103 पालत्या घड्यावर पाणी म्हणजे निष्फळ श्रम. 104 पोटास चिमटा घेणे म्हणजे अर्धपोटी राहणे किंवा उपाशी राहणे. 105 पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. याच्यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. फडशा पाडणे म्हणजे संपविणे. 107 ब्रह्मांड आठवणे म्हणजे भीती वाटणे. 108 वाकडे पाऊल पडणे म्हणजे दुवर्तन करणे. 109 वाट लावणे म्हणजे नाश करणे. 110 वाखाणणी करणे म्हणजे काय? स्तुती करणे. 111 वाऱ्यावर सोडणे म्हणजे दुर्लक्ष करणे. 112 विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. 113 षटकर्णी होणे म्हणजे गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे.
114 शहानिशा करणे म्हणजे खात्री करणे. पुढचे वाक्यप्रचार आहेत. 115 शेण सडा होणे म्हणजे परिस्थिती वाईट होणे किंवा वाया जाणे. 116 सदद्दित होणे म्हणजे गहिवरणे किंवा गळा दाटून येणे. 117 सळो की पळो करणे म्हणजे त्रास देणे. 118 सव्यापसव करणे म्हणजे यातायात करणे. 119 सारवासारव करणे म्हणजे नीटनेटके करणे किंवा संपादने. 120 सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे. 121 हरताळ फासणे म्हणजे नाश पावणे किंवा विफल होणे किंवा विफल करणे. 122 हतलब होणे म्हणजेच असमर्थ होणे. 123 हळद लावणे म्हणजे विवाह होणे. 124 अन्नास जागणे म्हणजे दुसऱ्याने केलेल्या उपकाराची आठवण ठेवणे किंवा जाणीव ठेवणे. 125 आभाळ फाटणे म्हणजे चारी बाजूनी संकट येणे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मोरा वाळंबे यांच्या मराठी व्याकरण पुस्तकातील 125 वाक्यप्रचार पाहिलेले आहेत आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.